दिवसाची सुरुवात सूर्योदयापासून झाली तर दिवस अतिशय सुंदर आणि आनंदी जातो. तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना. आज सकाळी गाडीला स्टार्टर मारून आपण पोहोचलो फायनली पुनावळ्यामध्ये. बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलो कारण की आपले कस्टमर आज फ्लॅट बघण्यासाठी आणि साईट व्हिजिट करण्यासाठी येणार होते. फायनली आपण हेल्मेट वगैरे घेतले आणि पोहोचलो कन्स्ट्रक्शन साईटवरती. मुलाने कमी वयामध्ये घर घेण्याचा निर्णय घेतला या गोष्टीचा अभिमान वडिलांना आणि नातेवाईकांना होत होता. म्हणूनच त्याच पुण्याला आले होते, कारण की त्यांना सुद्धा बघायचं होतं की मुलाची अचिव्हमेंट काय होती. मग काय, सर पण आज भरपूर बिझी होते, कारण की सरांना कस्टमरचे, आपल्या बँटर विथ चेतन या पॉडकास्ट चॅनलचे आणि भरपूर गोष्टींसाठी फोन येत होते. मग काय, आपण फायनली लोकेशनवरती पोहोचलो आणि या गोष्टींचा धोका असतो, त्यामुळे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले होते की हेल्मेट घालूनच तुम्ही साईट व्हिजिट करा. फायनली आपण लिफ्टजवळ पोहोचलो, पण लिफ्ट येत होती का जात होती हे समजलं नाही. नंतर आपल्याला समजलं की लिफ्ट आपल्यासाठीच आली होती. 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर आपण 12व्या मजल्यावरती पोहोचलो होतो, कारण की ही मटेरियलची लिफ्ट होती, म्हणून ही फार स्लो होती. आणि मित्रांनो, रिअल इस्टेट एजंटचं तुम्हाला वाटतं तेवढं काम सोपं नसतं, कारण की तुम्हाला एक प्रॉपर्टी आणि एक फ्लॅट दाखवण्यासाठी त्याला भरपूर सारी शहरं फिरावी लागतात, भरपूर सारे बिल्डर लोकांकडे जावं लागतं आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार घर शोधून द्यावं लागतं. म्हणून रिअल इस्टेट एजंटचं काम सोपं नाहीच, असं मला म्हणायला काही हरकतच नाही. त्यानंतर आपली साईट व्हिजिट कंप्लीट झाली आणि फायनली आपण पोहोचलो बिल्डरच्या ऑफिसमध्ये. प्राईज वगैरेचं डिस्कशन चालू होतं. सरांच्या फॅमिलीला सुद्धा फ्लॅट भरपूर आवडला होता. मग काय, फायनली गोष्ट फायनलच झाली.